नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। सर्व 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा। एका ऐतिहासिक निकालात मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सत्तनकुलम पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणातील सर्व 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। इन्स्पेक्टर एस श्रीधर, सब इन्स्पेक्टर पी रघु गणेश आणि के बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस मुरुगन आणि ए समीदुराई, तसेच कॉन्स्टेबल एम मुथुराजा, एस वेलमुथू, एस चेल्लादुराई आणि एक्स थॉमस फ्रान्सिस हे सर्व या दुहेरी हत्याकांडात दोषी आढळले होते। 19 जून 2020 रोजी 59 वर्षीय जयराज आपल्या मुलाच्या मोबाईल दुकानात गेले। कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली। जेव्हा त्यांचा मुलगा बेनिक्स 31 वडिलांची सुटका करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा त्याचा पोलिसांशी वाद झाला। त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली आणि रात्रभर दोघांचाही निर्घृणपणे छळ केला। बेनिक्सचा मृत्यू 22 जून 2020 रोजी कोविलपट्टी शासकीय रुग्णालयात झाला, तर जयराजचा मृत्यू दुसऱ्या दिवशी झाला। तपासात असे उघड झाले की मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेनंतर उघडे नव्हते, म्हणजेच हा गुन्हा खोटा होता। या प्रकरणात एक महिला कॉन्स्टेबल पुढे आली आणि तिने सत्य सांगितले। तिने सांगितले की वडील आणि मुलाला रात्रभर निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि पोलीस ठाण्यात सांडलेले रक्त त्यांच्याच कपड्यांनी साफ करण्यास भाग पाडले गेले। शवविच्छेदनात असे उघड झाले की बेनिक्सला 13 आणि जयराजला 17 गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला।